आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी येवला व्यापारी महासंघ यांच्या वतीने भव्य फराळ आणि खिचडी वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कोटमगाव देवीचे येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पार पडलेल्या या उपक्रमात हजारो वारकऱ्यांनी प्रसादाचा लाभ घेतला। या उपक्रमांतर्गत महासंघाच्या वतीने तब्बल 2000 किलो साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले। तसेच पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याचे पाऊच आणि ऊर्जादायी केनचे वाटप करण्यात आले। सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत अत्यंत नियोजनबद्ध रीतीने हा उपक्रम राबवण्यात आला। येवला शहर आणि तालुक्यातील पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले। सलग 13व्या वर्षी महासंघाने वारकऱ्यांची ही सेवा अखंडपणे चालू ठेवली अशी माहिती आयोजकांनी दिली। या प्रसंगी येवला व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। योगेश सोनवणे, विजय चंडालिया, नारायण मामा शिंदे यांनी अधिक माहिती दिली। यावेळी युवा नेते अमोल शिंदे व गवळी यांचा येवला व्यापारी महासंघातर्फे सन्मान करण्यात आला। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते खिचडी वाटप करण्यात आले। आज आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजले जाणारे आपल्या तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे मोठी यात्रा भरते। त्याच निमित्ताने आमच्या येवला व्यापारी महासंघातर्फे आमचं हे सलग 5वं वर्ष आहे। सालाबादप्रमाणे यंदाही साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद, केळी, पाणी पाऊच असा हा महाप्रसाद आम्ही तालुक्यातून येणाऱ्या दिंड्यांसाठी, भाविक भक्तांसाठी ठेवलेला आहे। हे आमचं सलग 5वं वर्ष आहे। यापुढेही अशी आमची सेवा यावी तरच चालू राहील। येवले शहरातील तमाम व्यापारी बांधवांचं सहकार्य या कार्यक्रमाला असतं। कोणा एकाचा कार्यक्रम नसतो। सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पक्षाचे लोक या संघटनेमध्ये कार्यरत असतात। त्यामुळे हा कार्यक्रम अगदी दरवर्षी नित्यनेमाने पार पडत असतो। आणि यावेळेस जवळपास 2000 किलो साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे व भाविक भक्तांसाठी त्याचं सकाळी 9 वाजेपासून वाटप सुरू आहे। व्यापारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी खिचडीचं वाटप करणं म्हणजे तालुक्यातील सर्व भाविक भक्त हे व्यापारी महासंघाचे गिराईक आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी आमची सुद्धा एक जबाबदारी आहे की त्यांच्यासाठी आज हा जो पवित्र दिन आहे आषाढी एकादशीचा, त्यांच्या सेवेची संधी या निमित्ताने आमच्या व्यापारी महासंघाला मिळते। सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने सेवा करतो आणि त्याचा हा आनंद खूप आगळा वेगळा आहे। हाच कार्य हे सतत आम्ही निश्चितपणे चालू ठेवू अशी मी ग्वाही देतो। सर्वांनी जे सहकार्य केलं असं सहकार्य सतत आम्हाला लाभो आणि आम्हाला या तालुक्यातील सर्व भाविक भक्तांची सेवा करण्याची संधी मिळो आणि या कारणाने आम्ही एक छोटीशी का होईना तालुक्यातील नागरिकांची परतफेड या स्तुत्य उपक्रमाने करत असतो। सर्वांनी या ठिकाणी खूप सहकार्य केलं आणि सर्वांनी लाभ घेत आहेत। खूप आनंद सोहळा हा आहे। सर्वांचे खूप खूप आभार मानतो। ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त व्यापारी महासंघामार्फत या ठिकाणी हजारो किलो साबुदाण्याची खिचडी, केळी आणि अनेक पदार्थ असे उपवासाचे वाटले जातात। ज्या यात्रेकरूंना किंवा ज्या माऊलीला पंढरपूरला जायला मिळत नाही अशांनी हे येवल्यातलं कोटमगाव येथे प्रति पंढरपूर असलेलं विठ्ठलाचं मंदिर प्रसिद्ध आहे। येवल्या तालुक्यातील सगळे खेडेगावातले दिंड्या या ठिकाणी येतात आणि ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात, विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि असा समज होतो आपला का आपण पंढरपूरलाच गेलेलो आहे आणि ह्या पंढरपूरच्या देवाचंच दर्शन घेतलेलं आहे अशी या ठिकाणी येऊन सगळ्यांची भावना होती। पुन्हा एकदा मी व्यापारी महासंघाला शुभेच्छा देतो का त्यांनी हा उपक्रम अतिशय चांगला राबवलेला आहे। असेच उपक्रम त्यांनी राबवावे। धन्यवाद।